हॅलो फ्रेंड, मी सविता. आज आपण पाहणार आहोत 36 इंच डबल कटोरी ब्लाऊजची कटिंग कशी करायची ते. अगदी सोप्या पद्धतीने मी आज तुम्हाला कटिंग दाखवणार आहे. मी इथे कापडाला डबल फोल्ड करून घेतलेले आहे. याच्यावर आपण सगळ्यात अगोदर पाठीमागचा भाग कट करून घेऊया. ब्लाऊजची उंची आहे 14.5 इंच. त्याच्यात 1 इंच ॲड करून मी इथे 15.5 वर मार्क केलेले आहे. आता याच लाईनवर आपल्याला शोल्डरचे मार्क करायचे आहे. हे पहा 36 इंच कटोरी ब्लाऊजसाठी आपल्याला शोल्डर घ्यायचा आहे 5.5 इंच. हे पहा मी इथे 5.5 इंचावर मार्क करून घेते. आणखी थोडंसं खाली पण इथे 5.5 इंचावर मार्क करून घ्यायचे, म्हणजेच आपली लाईन सरळ येते. आता ह्या दोन्ही पॉईंटला मिळवत आपल्याला इथे सरळ लाईन ओढून घ्यायची आहे. त्याच्यानंतर आर्महोलचे मार्क करायचे. आर्महोल घ्यायचा आहे 6 इंचावर. इथे पण आपण एक सरळ लाईन ओढून घेणार आहोत. ही होईल आपली चेस्ट लाईन. त्याच्यानंतर आपण पाठीमागचा गळा घेणार आहोत 10.5 इंच. त्याच्यानुसार आपण चेस्टचे मार्क करणार आहोत. जर आपला गळा 9 पेक्षा जास्त असेल तर आपण चेस्टमधून अर्धा इंच कमी करतो. आपण पाठीमागचा गळा घेणार आहोत 10.5 इंच. त्याच्यासाठी मी इथे चेस्टमध्ये अर्धा इंच कमी करून 8.5 इंचावर मार्क केलेले आहे. आणि त्याच्यानंतर 1.5 इंच आपण इथे शिलाई मार्जिन घेणार आहोत. आत्ता हे मार्किंग झाल्यानंतर आपण आर्महोलचे मार्किंग करून घेणार आहोत. त्याच्यासाठी मी इथे 1 इंच आणि 2 पॉईंट एवढे मार्क केलेले आहे. हे पहा, आपल्याला एवढेच मार्क करून घ्यायचे आहे, जास्त मार्क करायचे नाही आहे, नाहीतर काय होतं आपल्या आर्महोलमध्ये घोळ येतो. हे पहा, त्याच्यानंतर ह्या दोन्ही पॉईंटचा आपल्याला सेंटर घ्यायचा आहे, तो येईल 3 इंचावर. हे पहा, अशा पद्धतीने याला गोलाई देऊन घ्यायची. त्याच्यानंतर आपण कमरेचे मार्क करून घेणार आहोत. कमर आहे आपली 30 इंच. त्याचा इथे चौथा भाग मार्क करायचा 7.5 इंच. 1 इंच आपण टक्ससाठी घेणार आहोत आणि 1.5 इंच राहील आपलं शिलाई मार्जिन. आणि हे दोन्ही पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचे आहेत आणि ही पण पॉईंट आपल्याला जोडून घ्यायची. त्याच्यानंतर आपल्याला शोल्डर पट्टीचे मार्क करायचे आहे. शोल्डर पट्टी घ्यायची आहे 3 इंच. त्याच्यानंतर गळ्याची लांबी घ्यायची आहे 10.5 इंच. इथे खालच्या बाजूला गळ्याची रुंदी घ्यायची आहे 2.5 इंच. आणि आपल्याला असा हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. आणि अशा प्रकारे आपण गळ्याला गोल शेप देऊन घेणार आहोत. त्याच्यानंतर याला आपण कट करून घेऊया. इथे मी पाठीमागचा भाग अगदी सिंपल आपण ज्या पद्धतीने बाकीचे डीप नेक कट करतो त्याच पद्धतीने मी कट करून घेतलेला आहे. त्याच्यानंतर जे आपले एक्स्ट्रा कापड आहे त्याला बाजूला करून घेऊया. आणि आता आपल्याला हे पहा, याच्यानंतर थोडंसं आपल्याला शोल्डर डाऊन करून घ्यायचं आहे. मी इथे 1.25 इंचावर एक मार्क करून घेते. 2 पॉईंट इतके मी याला मार्क करून घेतलेले आहे. आत्ता हे आपले मार्किंग झालेले आहे. याच्यानंतर आपण गळा कट करून घेऊया. गळा झाल्यानंतर आपल्याला आणखी पाठीमागच्या टक्सचे पण मार्किंग करून घ्यायचं आहे. सगळ्यात अगोदर मी हा गळा कट करून घेते. हे जे शोल्डरच्या साईडने आहे याला आपण कट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. आणि हे जे मार्क आहे हे आपण इथे करून घेऊया. आत्ता आपल्याला पाठीमागच्या टक्सचे मार्किंग करायचे आहे. टक्स घ्यायचा आहे आपल्याला 3.5 इंचावर. 3.5 इंच आणि 1 पॉईंट एवढा. तर इथे मी मार्क करून घेते आणि ह्याची 4.5 इंचाचा हा टक्स घेणार आहे. आपल्या दोन्ही साईडला अर्धा इंच हा असे मार्क करून घ्यायचे. ही झाले आपले टक्सचे मार्किंग. आता हा आपला पाठीमागचा भाग कंप्लीट झालेला आहे. आता ह्याच्यानंतर आपण फ्रंटचा भाग कट करून घेऊया. फ्रंटचा भाग कट करण्यासाठी मी इथे हा पेपर घेतलेला आहे. पेपरच्या फ्रंट साईडला आपण अर्ध्या इंचावर मार्क करून घेणार आहोत. हे आपले हुकाई पट्टीसाठी राहील. अर्ध्या इंचावर मार्क करून घ्यायचे आणि इथे आपल्याला सरळ लाईन ओढून घ्यायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला शोल्डरचे मार्क करायचे. शोल्डर घ्यायचं आहे 5.5 इंच. इथे 5.5 इंचावर मार्क करून घ्यायचे आणि इथे खालच्या बाजूला पण इथे 5.5 इंचावर मार्क करून घ्यायचे. त्याच्यानंतर इथे मी आर्महोलसाठी 5.5 इंचावर मार्क करून घेतलेले आहे आणि ह्या लाईनला आपण असंच सरळ खाली ओढून घेणार आहोत. हे पहा, इथे मी 5.5 इंचावर मार्क केलेले आहे. आता ह्या लाईनला आपण
असे सरळ करून घेणार आहोत. ही होईल आपली चेस्ट लाईन. त्याच्यानंतर हे पहा, जर आपण कटोरी ब्लाऊज कट करत असेल तर इथे आपल्याला अपर चेस्टचे मार्क करायचे आहे किंवा फुल बस्टमधून इथे आपण अर्धा इंच कमी करून घेणार आहोत. कारण ज्यावेळेस आपण कटोरी वाढवतो त्यावेळेस इथे ब्लाऊज नेहमी सेल होतात. त्याच्यामुळे इथे मी अर्धा इंच कमी करून घेत आहे. तुम्ही पण ही ट्रिक वापरून पहा. ब्लाऊज एकदम चांगला फिटिंगमध्ये येतो. आर्महोल्समध्ये जो घोळ येतो तो पण येत नाही आहे. आत्ता आपल्याला उंचीचे मार्क करायचे आहे. उंची घेतलेली आहे 16.25 इंच. ही आहे आपले उंचीचे मार्क. या लाईनला मी असंच सरळ ओढून घेते. त्याच्यानंतर आपल्याला कमरेचा चौथा भाग इथे मार्क करून घ्यायचा आहे आणि 1.5 इंच होईल आपल्या इथे शिलाई मार्जिन. आणि हे दोन्ही पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचे आहेत. हे पहा, अशा पद्धतीने आपण हे जोडून घेणार आहोत. आता त्याच्यानंतर आपल्याला आर्महोलचे मार्क करायचे आहे. आर्महोल घ्यायचा आहे 1.25 इंच, म्हणजे 1 इंचला 2 पॉईंट कमी एवढे आपण इथे मार्क करून घेणार आहोत. आता या दोन्ही पॉईंटचा सेंटर घ्यायचा आहे. हे पहा, पुढच्या आर्महोलचा आपल्याला इथे शेप देऊन घ्यायचा आहे. तो जो आपण सेंटर घेतला होता त्याच्या अर्धा इंच खालीपासून आपल्याला हा शेप द्यायला सुरुवात करायची आहे. तिथून पुढे हा असा शेप देऊन घ्यायचा. आता हा आपला शेप देऊन कंप्लीट झालेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला क्रॉसपट्टीचे मार्क करून घ्यायचे आहे. क्रॉसपट्टी घालून आपल्याला 3 इंचावर हे मार्क करून घ्यायचे आणि इथे पुढच्या बाजूला पण 3 इंचावर हिला मार्क करून घ्यायचे. सगळ्यात अगोदर हे दोन्ही पॉईंट आपण सरळ जोडून घेणार आहोत. त्याच्यानंतर आपण याला शेप देऊन घेणार. हे पहा, अशा प्रकारे हिला सरळ लाईनमध्ये रेषा आखून घ्यायची. त्याच्यानंतर आपल्याला गळ्याची लांबी घ्यायची आहे 6.5 इंच आणि इथे शोल्डर पट्टी घ्यायची आहे आपल्याला 3 इंच. इथे खालच्या बाजूला पण 2.5 इंचावर आपण जी हुकाई पट्टी आहे ती सोडून हे मार्क करणार आहोत. आणि असा हा आपण बॉक्स तयार करून घ्यायचा. त्याच्यानंतर इथे मी गळ्याला गोल शेप दिलेला आहे. असा हा आपला नेक तयार झालेला आहे. आपले फुल चेस्ट आहे 36 इंच. त्याच्यासाठी इथे 5.5 इंचावर मार्क करून घ्यायचे. थोडंसं वरती पण आपल्याला इथे 5.5 इंचावर मार्क करून घ्यायचे आणि आर्महोलपासून 2.5 इंचावर हे मार्क करायचे. त्याच्यानंतर गळ्याच्या साईडला 1.5 इंचावर मार्क करून घ्यायचे. अशा प्रकारे आपल्याला ही कटोरी बनवायची आहे आणि हे चारही पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचे. पहिल्यांदा तुम्ही असे डॉटनी पण हिला ह्या पॉईंटला जोडून घेऊ शकता. त्याच्यानंतर अशा पेनाने डार्क करून घ्यायचे. आता हे आपल्याला क्रॉसपट्टीला पुढच्या बाजूने मार्क करून घ्यायचे आहे 1 इंचावरती आणि या दोन्ही पॉईंटचा आपल्याला सेंटर घ्यायचा. अशा प्रकारे हा सेंटर घ्यायचा. त्याच्यानंतर आर्महोलच्या मदतीने याला असा शेप देऊन घ्यायचा किंवा तुम्ही हाताने पण याला शेप देऊन घेऊ शकता. अशा प्रकारे आपली कटोरी दिसते आणि आता आपलं ही ड्राफ्टिंग तयार झालेली आहे. आपण आता याला कट करून घ्यायचं. आत्ता ही आपली ड्राफ्टिंग पूर्ण तयार झालेली आहे. आता या कटोरीपासून आपण डबल कटोरी कसं बनवणार आहोत हे आपण पाहूया. तुम्हाला ही कटोरी ब्लाऊजचे जर नोक निघलेले आवडत नसेल तर तुम्ही ही डबल कटोरी नक्कीच ट्राय करून पहा, तुम्हाला आवडेल. बऱ्याच जणींना नोक आलेले कटोरीला आवडत नाही. त्या बायकांसाठी हा परफेक्ट ब्लाऊज आहे. ह्या ब्लाऊजला नोक निघत नाही आणि कटोरी पण व्यवस्थित बसते. हा आपल्याला नॉच देऊन घ्यायचा, म्हणजेच आपण स्टिच करताना आपल्याला समजतं कुठून आपल्याला फिटिंग करायची आहे. हे कट करून घेऊया. आता आपल्याला ह्याची दुसरी कटोरी तयार करायची आहे. त्याच्यासाठी मी इथे हा दुसरा पेपर घेतलेला आहे. ह्या पेपरवर आपल्याला आहे तशीच कटोरी मार्क करून घ्यायची. आता इथे पहा, ही जी कटोरी आपण अर्धा इंच कमी करतो ती इथे माझ्या अगोदर राहिलेली आहे. ते आता आपण ही करून घेऊया. या साईडने आपल्याला अशा प्रकारे अर्धा इंच कमी करून घ्यायची आहे. म्हणजेच आपण ज्यावेळेस कापड जोडतो त्यावेळेस ही साईज आहे ती हमेशा जास्त होते. त्याच्यामुळे मी इथे ही कमी करून घेतलेली आहे. आता ही राहिलेली पण आपण कंप्लीट करून घेऊया. समोरच्या साईडला 1.5 इंचावर मार्क करायचे आणि ही जी साईडची आहे ह्या साईडला पण आपल्याला
1.5 इंचावर मार्क करून घ्यायचे आणि वरच्या साईडला अर्धा इंचाला 1 पॉईंट कमी एवढे ह्याला मार्क करून घ्यायचे. याला मिळवत आपण खाली जिथे 1.5 इंचावर मार्क केलेले आहे तिथपर्यंत हे डॉट डॉटने आपण ह्याला जोडून घेऊया. आणि समोरच्या साईडला आपण अर्धा इंच ऑलरेडीच एक्स्ट्रा घेतलेले आहे, त्याच्यासाठी या बाजूला आपल्याला आहे तसेच हे मार्क करून घ्यायचे. हे पहा, हे मी साईडचं कट करून घेतलेलं आहे. हे पहा, अशा प्रकारे आपल्याला कटोरी फोल्ड करून घ्यायची आहे. हा होईल आपल्या कटोरीचा सेंटर. आता सेंटरपासून खाली आपल्याला 1/2 इंचावर मार्क करून घ्यायचे आणि ह्या सेंटरपासून ह्या साईडला आपल्याला हे जोडत न्यायचं आहे. अशा प्रकारे हलकीशी गोलाई देत याला जोडत न्यायचं आहे आणि समोरच्या साईडला पण हलकीशी गोलाई द्यायची आणि हे दोन्ही पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचे आहेत. आता याला आपण कट करून घेऊया. हे पण अशा प्रकारे ही आपली सिंपल कटोरीसारखी ही कटोरी दिसते. आता त्याच्यानंतर हा आपला सेंटर पॉईंट आहे. सेंटर पॉईंटपासून आपण 3 इंचावरती एक मार्क करून घ्यायचे आणि दोन्ही साईडला आपल्याला 1.5 इंच आणि ह्या साईडला 1.5 इंच इथे मार्क करून घ्यायचे. जसं आपण नॉर्मल कटोरीला टक्स देतो त्याचप्रमाणे हे मार्किंग करून घ्यायचे आहे. अशा प्रकारे हे आपले मार्किंग झालेले आहे. आता फ्रंट साईडने या दोन्ही पॉईंटचा आपल्याला सेंटर काढून घ्यायचं आहे. हे पहा, हा आला आपला दोन्ही पॉईंटचा सेंटर आणि कटोरीच्या दुसऱ्या साईडने पण याला असे फोल्ड करायचे आणि हा निघाला आपला सेंटर. आता या सेंटरपासून 1 इंच खाली आपल्याला मार्क करून घ्यायचे आहे. 1 इंच खाली ह्या सेंटरपासून इथे मार्क करून घ्यायचे आणि हे जे आपण जिथे मार्क केलेले आहे तिथून मधल्या सेंटरपर्यंत हे अशा प्रकारे याला मार्किंग करून घ्यायचे आणि याला मी कट करून घेते. पहा कशा प्रकारे याला मार्किंग केलेले आहे. त्याचप्रमाणे इथे हे मार्किंग करून घ्यायचं. हा जो आपला खालच्या बाजूने जिथे आपण टक्स देणार आहोत याला अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायचे. इथे असे करून तुम्ही ते स्टेपलरने पण याला फिक्स करू शकता. आता सगळ्यात पहिले पहा, हा जो आपला नोक निघलेला आहे हा आपल्याला कट करून घ्यायचा आहे. हा जो एक्स्ट्रा नोक आहे याला आपण कट करून घ्यायचे. हा पहा, हा छोटासा तुकडा हा आपल्याला कट करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर इथे तुम्ही स्टेपलरने पण याला एक इथे ह्याला तुम्ही फिक्स करून घ्यायचं आहे. हे आपले आणि ह्याचा पण आपल्याला सेंटर करून घ्यायचा. सेंटरपासून पैसे दोन्ही पॉईंट आपले अगदी व्यवस्थित येतात. आता याला आपण कपड्यावर कट करून घेऊया. कपड्यावर सगळे पार्ट आपण ॲडजस्ट करून घ्यायचे. हा जो कटोरीचा भाग आहे हा आपण जो नॉर्मल कटोरी काढतो त्याप्रमाणे याला तिरक्यात ठेवून घ्यायचा आहे. हा जो साईड पार्ट आहे याला आपण सरळ कापडात ठेवायचा आहे. सगळ्यात अगोदर मी या साईड पार्टला मार्क करून घेते. याला अशा प्रकारे चारही बाजूने मार्क करून घ्यायचे. आपल्याला हा भाग ठेवताना नेहमी हा सरळ ठेवायचा आणि जो कटोरीचा भाग आहे तो आपल्या कापडात तिरक्या बाजूने ठेवायचा. ज्या साईडने आपण कटोरी जोडतो त्या साईडने आपल्याला जेवढे सिलाई मार्जिन आहे तेवढे एक्स्ट्रा इथे घ्यायचं आहे. आपण कटोरीला तर एक्स्ट्रा घेतले पण ह्या पण साईडला आपल्याला हे एक्स्ट्रा मार्जिन घ्यायचं आहे. त्याच्यानंतर कटोरी आपण मार्क करून घ्यायचे आणि वरच्या बाजूला हे जिथून आपण कट केलेले आहे त्या साईडला आपल्याला सिलाई मार्जिन एक्स्ट्रा वाढवायचं आहे. बाकी साईडनी आहे तशीच कटोरी मार्क करून घ्यायची आणि ह्या साईडला आपल्याला जेवढं आपल्याला सिलाई मार्जिन पाहिजे तेवढं इथे जास्त घ्यायचं आहे. हा जो आपला दुसरा कटोरीचा पार्ट आहे याला आपण चारही बाजूने व्यवस्थित मार्क करून घ्यायचे. खालच्या बाजूने पहा, मी इथे अर्धा इंच सोडून याला नंतर ठेवून घेतलेला आहे, कारण आपल्याला खालच्या बाजूने पण सिलाई मार्जिन वाढवायचं आहे. त्याच्यामुळे मी इथं अर्धा इंच वरती ही कटोरी घेतलेली आहे.
इथे आपण आपल्याला पाहिजे तेवढी शिलाई मार्जिन इथे एक्स्ट्रा घ्यायचं आहे. आता जी आपली क्रॉस पट्टी आहे ती पण इथे मार्क करून घेऊया. आता मी हे कट करून घेते. तोपर्यंत जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझी समजवण्याची पद्धत तुम्हाला जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करायचं विसरू नका. आता हे दोन्ही कटोरीचे पार्ट आपले कट करून तयार झालेले आहेत. याचा पण आपण सेंटर मार्क करून घ्यायचा. आता आपण स्लीव्स कट करून घेऊया. कापडाला मी इथे 4 फोल्डमध्ये फोल्ड करून घेतलेले आहे. त्याच्यानंतर खालच्या बाजूने 1.5 इंच आपल्याला फोल्डिंगसाठी पाहिजे. हा साधा ब्लाऊज आहे त्याच्यासाठी खालच्या बाजूने 1.5 इंच इथे फोल्डिंगसाठी घेतलेले आहे. त्याच्यानंतर उंचीमध्ये 1 इंच मिळवून याला मार्क करून घ्यायचे. आपल्याला ब्लाऊजची आपल्याला बाहीची उंची घ्यायची आहे 4.5 इंच. वरच्या साईडने इथे 7 इंचावर मार्क करून घ्यायची. त्याच्यानंतर आपला बायसिप आहे 6 इंच. त्याच्यात मी 1 इंच ॲड करून घेणार आहे. म्हणजे तेवढ्या ह्याची आपल्याला ही कापडाची फोल्ड बाजू घ्यायची. ही आहे 7 इंच झालेला आहे आणि 1 इंच आपले समोर राहील ते राहील आपले शिलाई मार्जिन. इथे 7 इंचावर मार्क करून घेते. पुढं जे आहे ते आपल्याला राहील शिलाई मार्जिन. आता आपल्याला गॅप हाईट घ्यायची आहे 3 इंच आणि इथे अशी सरळ लाईन ओढून घ्यायची. त्याच्यानंतर ह्या लाईनचा आपल्याला सेंटर घ्यायचा आहे. तो होईल 4 इंच आणि त्या 4 इंचापासून 1 इंचवरती हे एक मार्क करून घ्यायचे. त्याच्यानंतर समोरच्या साईडला 1 इंचापर्यंत ही लाईन सरळ ठेवायची आणि इथून आपल्याला ही लाईन पण अशी तिरकी मारून घ्यायची आहे, तिरकी ओढून घ्यायची आहे आणि ह्या दोन्ही पॉईंट आपल्याला असे मिळवत न्यायचे. हे पहा अशा प्रकारे ही स्लीव्स आपली तयार झालेली आहे. त्याच्यानंतर हा जो ह्या साईडला जो आहे ह्या पण दोन्ही पॉईंटचा आणखी एक सेंटर घ्यायचा आणि तिथून पाव इंचा ह्या लाईनच्या खाली मार्क करून घ्यायचे. इथपर्यंत असं मिळवत हा असा शेप तयार करायचा. हा होईल आपला फ्रंट साईडचा शेप. आत्ता याला आपण कट करून घेऊया. इथे आपल्याला दंडघेरचे मार्क करायचे आहे आणि 1 इंच राहील पुढे आपल्या शिलाई मार्जिन. मी इथे 5.25 इंचावर हे मार्क करून घेतले. आता याला आपण कट करून घ्यायचं आहे. हा सेंटर पॉईंट पण आपण मार्क करून घ्यायचा. ही आपली फ्रंट साईड आहे, याला पण मी कट करून घेते. ही झाली आपली स्लीव्स कटिंग. आता आपण ब्लाऊज स्टिच करून घेऊया. आपले ब्लाऊजची कटिंग कंप्लीट झालेली आहे. सगळ्यात अगोदर आपण कटोरी जोडून पुढचा पार्ट तयार करून घेणार आहोत. सगळ्यात अगोदर आपण कटोरी तयार करून घेऊया. कटोरी स्टिच करताना नेहमी मध्यापासून सुरुवात करायची आहे आपल्याला. हे दोन्ही पॉईंट सेंटरमध्ये ठेवायचे आणि असे याला हे मोजत आपल्याला इथून स्टिच करायला सुरुवात करायची आहे. व्यवस्थित अर्ध्या इंचाचं मार्जिन सोडून आपल्याला ही कटोरी स्टिच करून घ्यायची आहे. आता ही दुसऱ्या साईडची कटोरी पण आपण त्याचप्रमाणे तयार करून घेणार आहोत. आता ही कटोरी स्टिच झाल्यानंतर ही कटोरी जॉईंट झाल्यानंतर आता आपण साईड पार्ट आहे तो इथे जॉईंट करून घेऊया. हे पहा अर्ध्या इंचाचं मार्जिन सोडून आपल्याला ही साईडचा पार्ट जॉईंट करून घ्यायचा आहे. जॉईंट झाल्यानंतर अशी दिसते आपली कटोरी. आता आपण क्रॉसपट्टी तयार करून घेऊया.
त्याच्यानंतर आपण इथे लूपपट्टी लावणार आहोत. लूपपट्टी लावताना नेहमी ब्लाऊजच्या खालच्या बाजूने लावायच्या. अशा प्रकारे आपण याला फोल्ड करून वरून शिलाई मारून घेणार आहोत. अशा प्रकारे मी ही आयपट्टी तयार करून घेतलेली आहे. असा व्ही बनवायचा. जे एक्स्ट्रा कापड आहे याला आपण कट करून घेऊया. आता खालच्या बाजूला पण मी पट्टी लावून घेणार आहे, कारण आपल्यापाशी हे कापड जास्त नव्हतं, त्याच्यामुळे खालच्या बाजूला मी इथे एक सिंगल पट्टी लावून घेणार आहे. ज्याप्रमाणे आपण कमरेला पट्टी लावतो त्याप्रमाणे. आता हे आपण स्टिच करून घेतलेले आहे. आता याला आपण फोल्ड करून घेऊ आणि नंतर त्याच्यावर स्टिच करून घेऊया. हे पहा, अशा प्रकारे हा आपला एक पार्ट तयार झालेला आहे. दुसरा पार्ट पण मी असाच तयार करून घेते. गळ्याला पायपिंग पूर्ण ब्लाऊज झाल्यानंतरच मी इथे लावणार आहे. आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा.